जरा एका वेगळ्या विषयावर बोलूया. तर हा जो टॉपिक आहे ना माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्याकडे याच्या रिलेटेड काही पॉइंटर्स सुद्धा मी लिहून घेतले आहे. यू ऑल हॅव सीन मी की मी पहिले कशी होती इन द इयर 2020 आणि मी आत्ता कशी आहे इन 2026. आय वॉज लो इन कॉन्फिडन्स, कॅमेरासमोर बोलायला लाज वाटायची, इन जनरल मी फारच कमी बोलायची. पण आता बघा, आय रिअली नीड समवन टू टेल मी प्रियंका थोडं कमी बोल किंवा प्रियंका प्लीज बस झालं. असं झालंय माझी सिच्युएशन. माझा कॉन्फिडन्स हॅज इन्क्रीज्ड ट्रेमेंडसली, स्पेशली लास्ट इयर पासनं एकदम बूस्ट मिळाला आहे आणि त्याच्या मागे काही कारणं आहेत. तर हे सगळं मला गेन करायला 6 वर्ष लागलीत. बट आय रिअली वॉन्ट टू हेल्प आउट द गर्ल्स आउट देअर जे हे प्रॉब्लेम मधनं आत्ता जात आहेत. सो आजचा विषय एकदम सिम्पल आहे, मुलींकरता सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. सो अराउंड या टॉपिकमध्ये मी 8 ते 10 पॉईंट्स लिहून घेतले सो दॅट मी काही मिस नको करायला आणि हे सगळे पॉईंट्स मी स्वतः ॲप्लिकेबल केली आहेत आणि त्यानंतरच तुमच्या पुढे घेऊन येते. सो द फर्स्ट पॉईंट जे मला बोलावं असं वाटेल इज स्वतःची ओळख. खूप इम्पॉर्टंट असते. नो युअर सेल्फ. आपण हे स्टेटमेंट भरपूरदा ऐकतो, पण हे आयडेंटिफाय कसं करू. सिम्पल आहे. लोकांनी जर तुम्हाला इंट्रोडक्शन मागितलं तर तुम्ही स्वतःबद्दल काय सांगू शकता. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. जर मी आता स्वतःचं इंट्रोडक्शन करते, द फर्स्ट थिंग दॅट कम्स अप की मी स्नोईची मम्मा आहे. कारण की आजकाल मला कॉन्टेंट क्रिएशन थ्रू अशीच लोकं मिळतात जे मला सुद्धा आयडेंटिफाय करतात, तुम्ही स्नोईची मम्मी आहे का. सो आय फील व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि नेक्स्ट असतं तुम्ही ती प्रियंका प्रकाश मधली प्रियंका आहात का. सो आय फील रिअली गुड अबाउट इट. कारण की ॲक्च्युली माझी ती आयडेंटिटी झाली आहे आता अँड आय एम एम्ब्रेसिंग इट. पहिले माझी आयडेंटिटी वेगळी होती, आता वेगळी आहे अँड इट्स नॉर्मल. तुमच्यासोबत पण असंच होणार. सो वारंवार विथ युअर एज, विथ युअर प्रोफेशन्स, सगळ्या गोष्टीला एकत्र बघितल्यावर तुमची हू आय एमची डेफिनेशन चेंज होत राहणार. पण मेक शुअर दॅट ॲट दॅट टाइम, ॲट दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन यू नो हू यू आर. सो स्वतःची ओळख असणं एकदम गरजेचं आहे. सेल्फ अवेअरनेस इज द की टू युअर कॉन्फिडन्स. नेक्स्ट पॉईंट मला असं बोलावं वाटेल इज पर्सनल लाईफ असू द्या. मी ऑफिसला जाते, मी घरी परत येते, तर माझं ऑफिसचं एक लाईफ आहे, माझं घरचं एक लाईफ आहे. इट्स नॉट लाईक दॅट. तसं असणं गरजेचं आहे, पण अपार्ट फ्रॉम दॅट देर इज वन ऑफिस लाईफ, देर इज वन होम लाईफ अँड देर इज माय ओन लाईफ. अशा 3 गोष्टी असल्याच पाहिजे. सो तुम्हाला एक पर्सनल आयडेंटिटी असणं गरजेचं आहे विच इज व्हेरी मच इंटरलिंक्ड टू पॉईंट नंबर 1. फक्त रिस्पॉन्सिबिलिटीजनी तुम्हाला ओळखलं गेलं पाहिजे असं नको असायला. हॅव समथिंग इन युअर पर्सनॅलिटी आणि नक्की सगळ्यांकडे एक ना एक स्किल, एक आयडेंटिटी, एक पद्धत असते ज्याने तुम्ही तुमची पर्सनॅलिटी एनहान्स करू शकता, डेव्हलप करू शकता. सो ऑलवेज मेक शुअर दॅट तुम्ही तुमच्यासाठी टाइम काढताय, स्वतःला वेळ देता आहे. डू समथिंग ॲज सिम्पल ॲज दॅट की तुम्ही मूवी लावताय, तुम्ही वॉकवर गेलाय, तुम्ही मेकअप करताय, तुम्ही स्किन केअर करतायत, तुम्ही पाय पाण्यात टाकून बसलात, इतकं सहज काहीतरी करू शकतात. बट मेक शुअर दॅट यू आर स्पेंडिंग टाइम विथ युअर ओन सेल्फ. सो माझ्या केसमध्ये वेन आय वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ माय ओन सेल्फ, मी वॉकला चालली जाते, मी माझ्या फ्रेंडसोबत बोलते, दॅट इज ऑल्सो वन ऑफ देम. इट इज अ वे वेअर आय एम जस्ट टॉकिंग अबाउट माय सेल्फ. मी फक्त माझ्याबद्दल बोलते अँड माय फ्रेंड इज लिसनिंग. सो ते पण एक माझा पर्सनल टाइम होऊन गेला. सो मेक शुअर दॅट यू हॅव अ पर्सनल लाईफ अपार्ट फ्रॉम युअर ऑफिस और युअर होम लाईफ. पॉईंट नंबर 3 इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन. लग्न झालं ते स्नोई होईपर्यंत मी विसरून गेली होती, नाके बराबर होतं माझ्याजवळ ही गोष्टी. पण आय वॉज अँड आय एम व्हेरी प्रिव्हिलेज्ड की ती गोष्ट माझ्याकडे आत्ता आहे. दॅट इज 2 ते 3 एकदम क्लोज मैत्रिणी. माझ्याकडे एकदम बंच ऑफ असं एकदम मोठा गँग नाही आहे मित्रमैत्रिणींचा, पण माझ्या मोजून मी सांगते 4 ते 5 मैत्रिणी आहेत. अँड तुम्ही फॉर शुअर त्यांचं माझे फोटोज त्यांच्यासोबत इंस्टाग्रामवर वगैरे नक्कीच बघितले असाल. मी
कॉलेजमध्ये असताना किंवा माझी जॉब चालू असताना किंवा मी शाळेत असताना माझ्या ज्या मैत्रिणी होत्या दे आर स्टील द सेम. काही मैत्रिणी मला माझ्या जॉबच्या ड्युरेशनमध्ये मिळालेल्या आहेत अँड आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. मैत्रिणी अशा असल्या पाहिजेत ना जे तुम्हाला नक्कीच सजेशन दिले पाहिजे. तुमच्या डिस्कशनचे पार्ट्स पण असायला पाहिजेत, पण त्या अशा नको की तुम्हाला डिस्करेज करतील. दे शुड ऑलवेज एनकरेज यू. कधी कधी चुकीचं डिसिजन पण असू शकतो, बट मेक शुअर दॅट दे आर एनकरेजिंग यू टू डू दॅट. जर त्यांना माहित नसेल की ते चुकीचं आहे म्हणून, पण इफ दे नो दॅट दिस माइट बी गुड फॉर यू, दे शुड से की नाही बाबा तू कर, तू करायलाच पाहिजे. हॅव्हिंग नंबर ऑफ मैत्रिणी इज नॉट इम्पॉर्टंट, बट कमीत कमी मैत्रिणी जितक्या असल्या तेवढ्याच चांगलं. आणि नॉट नेसेसरी आपण त्यांना रोज भेटलं पाहिजे, रोज बोललं पाहिजे, पण तो एक कनेक्ट असला पाहिजे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव गुड फ्रेंड्स इन लाईफ. नेक्स्ट पॉईंट नंबर 4 इज करिअर बिल्ड करा. मला नेहमी असं सगळ्यांना ओरडून सगळ्या मुलींना सांगावं असं वाटतं की यू शुड हॅव अ करिअर. कमीत कमी शिक्षण झालेलं असो काहीही हरकत नाही. यू कॅन स्टार्ट अ स्मॉल बिझनेस. एकदम बारीक काहीतरी चालू करा. मी बिलकुल हे नाही म्हणत आहे की तुम्ही हाऊसवाईफ्स आहात तर यू आर नॉट एट ऑल युजफुल. आय कॅन अंडरस्टँड तुमचे काही असे सर्कमस्टान्सेस असतील की तुम्हाला घरी 100% टाइम देणं गरजेचं आहे. मला खूप इच्छा आहे की तुम्ही तुमचं काहीतरी करिअर मध्ये ग्रो करा. ठीक आहे, तुम्हाला पैसे नाही कमवायचे, कुठे तुमचा टाइम इन्व्हेस्ट नाही करायचा आहे, तुम्हाला ती आवड नाहीये किंवा गरज नाही, वॉट एव्हर इट माइट बी, बट मेक शुअर दॅट यू हॅव सर्टन स्किल. उद्या जाऊन तुम्हाला जर कोणी म्हटलं की आजपासून तुला काहीतरी जॉब करायचा आहे, देन यू शुड बी नोईंग दॅट की मला ही गोष्ट येते आणि मी याच्यातच नोकरी करणार आहे म्हणून. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू हॅव अ करिअर. फायनान्शियल इंडिपेंडन्स असली तर कॉन्फिडन्स आपोआप बूस्ट होतो, व्हॉट एव्हर दी अमाऊंट माइट बी, पण फायनान्शियल इंडिपेंडन्स असणं खूप गरजेचं आहे, स्पेशली इन दिस पर्टिक्युलर एरा. पॉईंट नंबर 5 आहे हॉबी. हॉबी असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याला डेली प्रॅक्टिस करणं त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. ते डान्सिंग असो, कुकिंग असो किंवा साधं ॲज सिम्पल एज दॅट जिमला जाणं असो, पण ती एक हॉबी प्रत्येक माणसाकडे असलीच पाहिजे. कारण की ते हिंदीमध्ये म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होता है, तसं होतं, ॲक्च्युली होतं. अँड आय हॅव सीन पीपल गोईंग थ्रू दॅट पर्टिक्युलर फेज. कारण की ते म्हणतात मला करायला काहीच नाही आहे, ते एफर्ट्स पण नाही टाकत काही करायला. सो इट्स ऑलवेज बेटर की तुम्ही काहीतरी एक हॉबी चालू करा किंवा जी जुनी काही हॉबी असेल त्याला परत चालू करा. दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनीवन आउट देअर. नंबर 6 आहे माइंड ऍक्टिव्ह ठेवा. जसं मी पहिले म्हटलं, खाली दिमाग शैतान का घर होता है, ते ॲक्च्युली होतं. कारण की आपण ओव्हरथिंक करतो, आपल्या डोक्यात काही काही वेगळे वेगळे विचार येतात, नाहीतर आपण कोणत्याही सिच्युएशनला घेऊन कुठे कोणत्याही टोकाला पोहोचून जातो. माझ्यासोबत पण एक फेज आली होती अशी वेअर आय वॉज ओव्हर थिंकिंग अ लॉट आणि मी स्ट्रेसमध्ये राहायला लागली. अल्टिमेटली इट वॉज अफेक्टिंग प्रकाश आणि त्यानंतर त्याचा अफेक्ट हळूहळू स्नोईवर पण व्हायला लागला होता. कारण माझी चिडचिड व्हायची, त्यामुळे मग प्रकाश स्ट्रेस्ड आउट राहायचा, स्नोई पण खूप क्रँकी व्हायला लागली होती. अँड वेन आय रिअलाइज की हे चुकीचं आहे, आय हॅव डिस्कशन विथ प्रकाश की मला असं फील होतंय, मला असं वाटतंय, अँड ही स्टार्टेड हेल्पिंग मी आउट. आणि त्यामुळे माझं अल्टिमेट जे ओव्हर थिंक करण्याची प्रोसेस होती ती तर थांबलीच, पण त्याहून चांगली एक गोष्ट झाली की हळूहळू माझा कॉन्फिडन्स पण वापस यायला लागला होता म्हणून. पॉईंट नंबर 7 आहे ड्युअल पर्सनॅलिटी. ड्युअल पर्सनॅलिटी असणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटत असेल यार ऑफिसमध्ये तर मी किती ओपन राहते किंवा किती छान बोलते किंवा मी किती हसते, पण घरी येऊन तर मी एकदम आपल्याच कामात लागून जाते, कमीत कमी बोलते, जास्त इंटरॅक्ट नाही करत. इट इज रिअली व्हेरी नॉर्मल. त्याच्यामध्ये तुम्ही काही चुकीचं करता आहे किंवा तुमचं वागणूक चुकीचं आहे असं बिलकुल नाही आहे. सो माझी पर्सनॅलिटी पण सेम होती. मी HR क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी लोकांबरोबर भरपूर बोलायचे, भरपूर
भरपूर इंटरॅक्शन करायचे, पण जेव्हा मी घरी असायचे तेव्हा माझं इंटरॅक्शन खूप मिनिमम असायचं. तर मला तेव्हा पण एक डाऊट होता, यार मी अशी का वागतेय, मी असं डुअल नेचरची किंवा डुअल पर्सनॅलिटीची का आहे. पण स्लोली मला रिअलाइज झालं दॅट इज हाऊ द सिच्युएशन इज. इथे वेगळ्या बिहेवियरची गरज आहे, इकडे वेगळ्या बिहेवियरची गरज आहे, अँड इट इज कम्प्लिटली नॉर्मल. पण कम्प्लिटली डिपेंड्स ऑन की तुम्ही त्या समोरच्या माणसाबरोबर कसे वागताय म्हणून. सो इट्स कम्प्लिटली ओके जर तुमची डुअल पर्सनॅलिटी असेल तर. पॉईंट नंबर 8 हा माझा वन ऑफ द फेवरेट पॉईंट आहे. हे मी खूप लेट रिअलाइज केलं. इज अबाउट ड्रेसिंग वेल अँड ऑल अबाउट ग्रूमिंग. सो मला असं वाटायचं घरी आहे तर काही लूज टी शर्ट घाला, कसलाही पैजामा घाला आणि कसंही फिरा. आय हॅव डन दॅट. तुम्ही माझ्या भरपूरशा व्हिडिओजमध्ये बघितलं सुद्धा असाल की मी फार विचित्र राहायचे, स्पेशली वेन आय एम ॲट होम. पण स्लोली मला हे रिअलाइज झालं दॅट इफ आय रिअली वॉन्ट टू फील गुड तर मी चांगलं ड्रेसअप का नाही करत. मला कोणाकडनंच रिस्ट्रिक्शन नव्हतं. शॉपिंगसाठी मला कोणतीही पाबंदी नव्हती की तू नको करू किंवा यू सेव्ह द मनी. बट स्टील एक माइंडसेट आहे की नको बाबा कशाला घालते ना ते शर्ट, चांगलं आहे काही नाही होत. बट आय हॅव स्टॉप डुईंग दॅट. मी आता घरी पण चांगलं ड्रेसअप करायला लागली आहे. आय हॅव स्टार्टेड पुटिंग लिटिल बिट ऑफ मेकअप इवन दो आय एम ॲट होम. पण त्यामुळे माझ्या मूड मध्ये लगेच फरक दिसतो. ते मला स्वतःला तर दिसतोच पण समोरच्या माणसाला सुद्धा जाणवतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप युअर सेल्फ नीट, क्लीन अँड ऑलवेज वेल ड्रेस्ड. वेल ड्रेस्ड असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. पॉईंट नंबर 10 आहे, लो वाटत असेल तर मेक sure that you are lifting up your own mood. तुमचा मूड तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं कोणाबरोबर भांडणं झालं आहे किंवा काय, गो अँड टॉक विथ दॅट पर्सन. बसा त्याच्यासोबत, पहिलं डोकं शांत करा आणि त्याच्यासोबत बोला. नाही कोणामुळे काही झालंय, स्वतःच काही वाईट वाटतंय, वॉकवर चालले जा, बुक वाचा, काहीतरी एक ऍक्टिव्हिटी करा. भरपूर काही आहे आजकाल करण्यासारखं. रील स्क्रोल नका करू फक्त. तुम्हाला लो फील होत असेल, डोंट डिपेंड ऑन एनीवन, जस्ट डू इट बाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतःचा मूड स्वतः इझिली लिफ्ट अप करू शकतात फॉर शुअर. आणि पॉईंट नंबर 10 आहे तुमची कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी कोणत्याही गोष्टीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो इवन इफ इट इज सेल्फ कॉन्फिडन्स, जर ती तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल तुमच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे. आय नो हे 10च्या 10 पॉईंट सगळ्यांना ॲप्लिकेबल नाही होणार, पण आय एम प्रिटी शुअर याच्यातले काही पॉईंट सगळ्यांना ॲप्लिकेबल नक्कीच होतील. थ्रू आउट द 6 years मी भरपूरशा गोष्टी माझ्यामध्ये चेंज केल्या आहे विथ माय ओन हेल्प. ऑब्व्हियसली प्रकाशची हेल्प होती, बाकी माझे मित्रमैत्रिणींची हेल्प होतीच, पण त्याच्यात 90% एफर्ट्स मी टाकलेत म्हणून मी तो कॉन्फिडन्स वर स्वतःचा घेऊन येऊ शकली. सो कोणावर पण तुमच्या इमोशनल मॅटर्स मध्ये डिपेंडेंट नका राहू. इट इज ॲज सिंपल ॲज दॅट. आप खुद की हेल्प खुद ही कर सकते हो. पीपल विल कम अँड सपोर्ट यू फॉर शुअर, पण जोपर्यंत तुम्ही रेडी नाही होणार स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तोपर्यंत तुमची कोणीच हेल्प नाही करू शकणार. सो होपफुली दीज 10 पॉइंट्स विल बी हेल्पफुल फॉर मोस्ट ऑफ यू गाईज. तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कोणता पॉइंट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलाय म्हणून. सो प्रियंका प्रकाश या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.